नमस्कार. आपण पाहतात आदर्श पोलखोल. येत्या 17 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडणार आहे. यासाठी राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा पार पडणार आहे. त्याच अनुषंगाने आपण आपल्यासोबत आहेत मयुरी बांगर त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. नेमकं कशा पद्धतीने तयारी आहे काय सांगाल ताई? आदरणीय मंत्री छगनजी भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली जो येणारा 17 ऑक्टोबरला महामेळावा आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. त्याकरिता सकल महाराष्ट्रातून ओबीसी समाजाचे वेगळे नेते त्याला उपस्थित राहणार आहेत. हैदराबाद गॅझेटनुसार जे जी-आर काढण्यात आला होता तो रद्द करता प्रमुख मागणी असेल आमची ती तो रद्द व्हावा ह्याच्यासाठी सकल ओबीसी त्या दिवशी एकवटणार आहे. एकजूट पद्धतीने हा सकल ओबीसीचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याची तयारी खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि लक्षच्या संख्येने उपस्थित राहणार आहे अख्खा समाज, असं नियोजन सुरू आहे त्याचं. नक्कीच आता ही सभा पार पडणार आहे. मात्र काही या सभेला विरोध देखील करताना पाहायला मिळत आहेत. ती सभा उधळून लावू असं देखील बोललं जात आहे. काय सांगाल? आजपर्यंत प्रत्येक समाजाने आपली आपली बाजू मांडत आलेली आहे. त्यांच्या पद्धतीने त्यांनी उपोषण केले, आंदोलन केले, पण कधीही ओबीसी समाज त्याला 1% सुद्धा आडवा गेलेला नाही की तुम्ही असे का करता किंवा तुम्ही तुमच्या हक्काची लढाईमध्ये आम्ही कुठे आडवे येऊ, असं कधीही कोणत्याही ओबीसी समाजानं म्हणलेलं नव्हतं किंवा त्यातील कोणत्या घटकांनी सुद्धा म्हणलेलं नव्हतं. ओबीसी हा समाज नसून तो एक प्रवर्ग आहे. त्याच्यामध्ये 374 जाती आहेत, पण त्यातल्या एकाही सिंगल व्यक्तीने सुद्धा विरोध केला नव्हता. तर जे कोणी विरोध करते किंवा जे आंदोलन उधळून लावू अशा प्रकारचं वक्तव्य करतंय, मी त्यांना आवाहन करते की तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य न करता तुम्हाला जर काही करायचं असेल तर तुम्ही ते लोकतंत्राच्या मार्गाने करावं, लोकशाहीच्या मार्गाने करावं, वैचारिकतेची तुम्ही लढाई लढा. तुम्ही असं कोणत्या समाजाला गालबोट लागेल, दोन समाजामध्ये दुफळी निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य तुम्ही करणं थांबवावं, असं मी त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करते. याआधी देखील मराठा समाजाचे बीडमध्ये मोर्चे झाले, हे झाले. मात्र कधीही ओबीसीने विरोध केला नाही. मात्र आताच हा विरोध कशामुळे आहे काय सांगाल? 2018 पासून मराठी क्रांती मोर्चे असे खूप सारे निघत आलेले आहेत. पण त्यांनी जे त्यांचे मोर्चे काढले ते एक त्यांच्या रास्त मागण्या होत्या. त्यांनी कधीही कोणाला त्रास देण्याचं किंवा कोणालाही असे ओपनली चॅलेंज, आश्वासनं किंवा गालबोट लावण्याचे वक्तव्य केले नव्हते. पण हा जो द्वेष वाढलेला आहे, फक्त ओबीसी समाजामधनंच आरक्षण पाहिजे. आता आम्ही आमच्या बचावाकरता वंचितांचा, शोषितांचा, आक्रोशितांचा आवाज जर आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचू इच्छित आहोत, तर त्यांना म्हणजे अडचण काय आहे हे आणखी आम्हाला समजलेलं नाही. पण जर कोणी आडवं येत असेल तर आम्ही सर्व एकजूट आहोत, एक संघाने आहोत. आम्ही ह्याला नक्कीच जशास तसं उत्तर देऊ असं मी सांगू शकते या ठिकाणी. नक्कीच या सभेच्या अनुषंगाने आपण काय आव्हान करू? मी असं आवाहन करते, की प्रत्येक कालची जी आमची मीटिंग पार पडली त्याला अहिल्यानगर, संभाजीनगर, वाशिम म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातून तिथलचे जिल्हाध्यक्ष, ओबीसीचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांनी तसंच त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण समाजानं या होणाऱ्या 17 ऑक्टोबरच्या महाएल्गार मेळाव्याला मोठ्यातल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली एकजुटता, एक संघता दाखवून द्यावी. आपला वंचितांचा, आक्रोशितांचा आणि शोषितांचा आवाज जो आहे तो राज्य शासनापर्यंत पोहोचण्याचा हा मोठा मार्ग आहे. त्याच्यामुळे मी सर्वांना आवाहन करते, 17 ऑक्टोबरला तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावं व आपली संख्या दाखवून द्यावी, आपली एकजुटता दाखवून द्यावी ही विनंती. नक्कीच या होत्या मयुरी बांगर जे आहे त्यांना देखील त्यांनी एक प्रकारे आव्हान केलेलं आहे. जी लढाई आहे ती वैचारिक आहे. जी लोकतंत्रातली लढाई आहे. आपण इतर मार्गाने या गोष्टी करू नये असं देखील त्यांनी आवाहन केलं आहे. कॅमेरा पर्सन राहुल गायकेसह मी नितेश उपाध्ये, बीड.